बरं, आता मला खरं खरं सांगा, होमवर्क कोणी कोणी केलाय? पोटाचाच काल मी होमवर्क दिलेला होता. केला कोणी होमवर्क? कारण मी असंच मानून चालू का, की मला कधी होमवर्क भेटणारच नाही. जस्ट मला असंच शिकवत, शिकवत, शिकवत जायचं. असं मानून चालू का मी सांगा बरं? मी तसं मानून चालेल जर तुम्ही म्हणसाल तर. बोला, चालेल का असं? नाही चालणार ना? प्लीज आता ना उद्या सॅटर्डे, संडे आहे, वीकेंड आहे. ह्या आठवड्यामधले आपले 3 क्लास झाले, तिघांचा होमवर्क करून फोटोज ग्रुपमध्ये टाका. प्लीज मी रिक्वेस्ट करते मुलांना. नाहीतर मी शिकवते तुम्हाला किंवा कॉलेजमध्ये पण जे शिकवत असतील, काही फायदा नाही. सगळं विसरायला होणार नंतर. हम्म. चला आता हा धडा आपण कंटिन्यू करूया. साऊंड धडा आपला चालू होता आणि काल आपण बघितलं की कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे स्पीड ऑफ द साऊंड अफेक्ट करतात. ठीक आहे, तर आज आपण त्याला क्विकली एकदा रिवाइज करूया आणि मग पुढचा भाग बघूया. बघू, काल आपण हा वाला टॉपिक करत होतो. स्पीड ऑफ द ट्रॅव्हलिंग वेव्स, राईट. हे आपण परवा दिवशी बघितलं की स्पीड काढण्यासाठी न्यूटनने एक फॉर्म्युला दिला, परत लप्लासने त्याला करेक्शन दिलं. आणि काल आपण काय बघितलेलं होतं? फॅक्टर्स अफेक्टिंग स्पीड ऑफ साऊंड. कुठल्या कुठल्या फॅक्टर्सवर साऊंडचा स्पीड जो आहे तो डिपेंड आहे, तर ते आपण बघितलेलं होतं. तर पहिला वाला फॅक्टर आपण बघितलेला प्रेशर. प्रेशर कमी जास्त झाल्यावर स्पीड कसा होतो, कमी होतो जास्त होतो, तर ते काल आपण हा पहिला वाला फॉर्म्युला आपण बघितलेला होता प्रेशर साठीचा. इफ यू रिमेंबर, हे बघा हा गामा पीव्ही बाय एम. आता गामा काय आहे? व्हॉट इज गामा? गामा एक्स्ट्रा टाकलेला नाही का लप्लासने? कुठला होता तो? ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी जो कॉन्स्टंट आहे एक, जो त्याने टाकलेला, आठवते? हे बघा, ॲडियाबॅटिक रेशो, सीपी आणि सीबीचा जो रेशो आहे, आणि त्याचं काय नाव होतं आपलं? पी इज द प्रेशर ऑफ द मीडियम आणि गामा इज द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ एअर ऍट कॉन्स्टंट प्रेशर टू स्पेसिफिक हीट ऑफ एअर ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि त्याला काय म्हणतात? ॲडियाबॅटिक रेशो. गामाला काय म्हणतात? ॲडियाबॅटिक रेशो. तर तोच इथे आपण यूज केलेला होता. सो गामा पीव्ही बाय एम. आणि पीव्हीच्याच ऐवजी एनआरटी पण ठेवू शकतो बॉईल्स लॉ यूज करून. तर आज आपण ह्याला लिहूयात ह्या सूत्रांना. परत आपण बघितलेलं टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो, तर हा वाला फॉर्म्युला आपण काढलेला की हे T0 सुरुवातीचं टेम्परेचर आहे आणि हे फायनल टेम्परेचर आहे. तर सुरुवातीच्या टेम्परेचरशी आणि नवीन टेम्परेचरचा जो रेशो आहे, त्याने सुरुवातीची स्पीड किती होता आणि नवीन स्पीड काय, त्याचा रेशो इक्वल येतो. मग हे आपण बघितलेलं. दिस इक्वेशन शोज दॅट स्पीड ऑफ साऊंड इन एअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. तर हे पण रिलेशन आपण काल बघितलेलं होतं. त्याच्यावरची जी आहे ती पुढे ह्या इक्वेशन्स वगैरे काढून दाखवलेलं होतं. हे मी तुम्हाला आज इथे एक्सप्लेन करेल. ठीक आहे, हे एक्सप्लेन करेल तुम्हाला की काय आहे नक्की हे वाला फॅक्टर थोडासा. त्याच्यानंतर ना ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे माहितीये ना, हवेमधलं मॉइश्चर जे असतं, हवेमध्ये
पाण्याची वाफ किती आहे त्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो. ह्युमिड म्हणजे दमट वातावरण रे. दमट म्हणजे माहितीये तुम्हाला किती पाणी आहे हवेमध्ये. मग ह्युमिडिटीशी काय संबंध आहे तो पण आपण काल बघितलेला होता. आता हे रो एम आणि रो डी काय आहे? डेन्सिटीज ऑफ मॉइस्ट अँड ड्राय एअर रिस्पेक्टिव्हली. मॉइस्ट म्हणजे एम, डी म्हणजे ड्राय. म्हणजे ओली हवा आणि कोरडी हवा त्याची डेन्सिटी. कारण मॉइश्चर कसं मोजणार? हवेच्या डेन्सिटीच्या स्वरूपामध्येच मोजणार. म्हणून मग इथे जो डेन्सिटीचा हा वाला जो फॉर्म्युला आपण घेतलेला होता, हे बघा हा इकडचा फॉर्म्युला गामा पी बाय रो, त्या गामा पी बाय रोलाच फक्त त्यांनी मॉडिफाय केलं, रो एम आणि रो डी लिहिलं. हे बघा इथे रो एम आणि रो डी आणि रेशो काढला. सो मॉइस्ट एअर इज ऑलवेज डेन्स दॅन ड्राय एअर. मग जी ऑब्विसली ना मॉइस्ट एअर म्हणजे त्याची दाटपणा जास्त असेल. सो डेन्सिटी ऑफ मॉइस्ट एअर इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ ड्राय एअर. मग त्याच्यामुळे काय होणार आहे? अच्छा इथे काय लिहिलं त्यांनी? मॉइस्ट एअर इज ऑलवेज लेस डेन्स. लेस कमी डेन्स असते ती ड्राय एअर पेक्षा. कसं काय बरं? मुलांना मला हे सांगा. मॉइस्ट एअर मध्ये तर हवेची वाफ जी आहे ती म्हणजे पाण्याची जी वाफ आहे ती जास्त आहे. मग ती लेस डेन्स कशी काय असेल? ती तर अजून जास्त दाट असायला पाहिजे ना. ती कमी दाट कशी काय असेल? सांगा बरं. डोकं लावा जरा, चालवा डोकं. सांगा. ह्याचं उत्तर मला उद्या पाहिजे. कोण देईल उद्या उत्तर शोधून? हाऊ मॉइस्ट एअर, ओली जे दमट हवा आहे ती कमी दाट आहे कोरड्या हवेपेक्षा. कसं काय? उलट असायला पाहिजे ना. अच्छा ज्या मुलांना माझं आता बोलणं व्यवस्थित ऐकायला येतंय ते मुलं काहीही न बोलता फक्त जे माईकचं बटन आहे ते अनम्यूट करतील. माईकचं बटन दाबतील. दाबा बरं माईकचं बटन जे मला ऐकतात आहेत व्यवस्थित. म्हणजे मला कळेल की तुम्ही किती जण ऐकताय नीट लक्ष देऊ. बरं मोबाईलचा हँड रेज करा. प्रथमेशने हँड रेज केला. ठीक आहे. रोशनीने अनम्यूट केलं. बाकीच्यांनी म्हणजे बाकीचे कोण ऐकतच नाहीये. नुसतं लॅपटॉप ऑन आहे, टीव्ही मोबाईल ऑन आहे पुढे. प्रद्यू माईक. व्हॉट अबाउट रेस्ट ऑफ द चिल्ड्रन? अश्विन हॉस्टेल नावाने ज्यांनी जॉईन केले, नंदिनी गावित. बाकीची मुलांची ऐकत नाहीये तुम्ही? बरं ठीक आहे. मला ज्या मुलांनी हँड रेज केला आणि रिॲक्शन दिली ना प्लीज ह्याचं उत्तर मला जे आहे ते ग्रुपमध्ये टाका. कारण आता आपला डायरेक्ट पुढच्या आठवड्यात क्लास असेल एवढा वेट नाही करायचा आपण. ग्रुपमध्ये टाका. सिम्पल क्वेश्चन आहे. परत एकदा क्वेश्चन सांगते. हाऊ कसं काय? मॉइस्ट एअर इज लेस डेन्स दॅन ड्राय एअर. उलट असायला पाहिजे ना. हाऊ मॉइस्ट एअर इज लेस डेन्स दॅन ड्राय एअर. ह्याचं उत्तर ग्रुपमध्ये शोधून टाका. ठीक आहे. तर हे आता मी तुम्हाला सांगते. एक मिनिट. आणि परत मग बघितलेलं. माईक म्यूट करा. माईक म्यूट करा मुलांना. बघा. सो आता मॉइस्ट दमट हवेची डेन्सिटी दिली आहे 0 डिग्री टेम्परेचर साठी आणि कोरड्या हवेची पण डेन्सिटी दिली आहे 0 डिग्री साठी. सो व्हॉट वी गेट Vm बाय Vm इज ग्रेटर दॅन Vd. जी आपली स्पीड साऊंडचा स्पीड मॉइस्ट एअर मध्ये जास्त आहे ड्राय एअर पेक्षा. Thus, the speed of sound is in moist air is greater than speed of sound in dry air.
दॅट इज स्पीड इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉइश्चर इन द एअर. जसं जसं मॉइश्चर वाढतं स्पीड ऑफ द साऊंड वाढतं. याचा अर्थ काय, पावसाळ्यामध्ये ज्यावेळी मॉइश्चर जास्त असतो हवेमध्ये, ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये पण ह्युमिडिटी खूप जास्त असते, त्यावेळी साऊंड जास्त फास्ट ट्रॅव्हल करेल. आणि ज्यावेळी कोरडी हवा असते एकदम गावाकडे वगैरे उन्हाळ्यामध्ये खास करून, त्यावेळी काय होईल, स्पीड ऑफ द साऊंड खूप कमी असेल, म्हणजे ऍज कम्पेअर टू मॉइस्ट एअर. ठीक आहे, आता पटकन ह्या ज्या गोष्टी आपण केल्या ना, ह्याला आपण लिहून काढूया. थांबा. एक मिनिट हा मुलांना. माझी स्क्रीन तर साइड बाय साइड दिसते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सोपं पडावं म्हणून मी हे जुगाड केलं. स्क्रीन दिसते माझी, बाजूबाजूला दोन असं दिसते, एका बाजूला पुस्तक एका बाजूला व्हाईट बोर्ड. येस मॅम. चला, व्हेरी गुड. आता आपण हा वाला काल जे केलंय हा टॉपिक ऑलरेडी, पटकन त्याला रिव्हिजन करणार आहोत तुम्हाला जास्त अजून चांगलं समजण्यासाठी. तर आपण जे हे काल फॅक्टर्स बघितलेले होते, एक मिनिट. काय बघितलेले होते आपण, हे फॅक्टर्स बघितलेले, फॅक्टर्स अफेक्टिंग स्पीड ऑफ द साऊंड. तर नंबर 1 फॅक्टर काय होता आपला, पहिला फॅक्टर काय होता, प्रेशर होतं ना. तर प्रेशरसाठी आपण 2 फॉर्म्युले बघितले. प्रेशर वाढलं किंवा कमी झाल्यावरती स्पीड कसं वाढते किंवा कमी होते त्याचे आपण इथे बघा 2 फॉर्म्युलाज बघितलेले होते. हा पहिला फॉर्म्युला V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ गामा PV अपॉन M. आणि ह्याचाच अजून एक दुसरा फॉर्म्युला बघा, हा इथे बघितलेला होता. PVच्या ऐवजी काय सबस्टिट्यूट केलेलं होतं, NRT. NRT बॉईल्स लॉ यूज करू. बॉईल्स लॉ तो हीटवाल्या चॅप्टर मध्ये होता, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर धड्यामध्ये होता बॉईल्स लॉ. तर हा एक प्रेशरशी रिलेटेड हे 2 फॉर्म्युला आपण स्टडी केले. नंतर आपण बघितलेलं साऊंड वरती टेम्परेचरचा साऊंडच्या स्पीडवर काय इफेक्ट होतो. तर फर्स्ट इज प्रेशर, सेकंड इज टेम्परेचर. तर टेम्परेचरसाठी आपण काय बघितलं, हा जो नवीन स्पीड असेल आणि खाली आपण जुन्या स्पीडचा रेशो घेतला, इट इज अंडर रूट ऑफ नवीन टेम्परेचर जे वाढून चेंज झालेलं असेल ते आपण ओल्ड वाले टेम्परेचर. हा आपण दुसरा फॉर्म्युला बघितला, राईट. आणि आता हा दुसऱ्या फॉर्म्युलावरून हे सगळं कसं आलं हे मी तुम्हाला आता 2 मिनिटात एक्सप्लेन करते. आधी आपण सगळ्या फॉर्म्युलाची लिस्ट बनवूया. तर हा मेन फॉर्म्युला काढून की नाही मुलांनो, मग अजून एक फॉर्म्युला इथे काढलाय जो आपल्याला रेशो सांगते बघा. हा फॉर्म्युला प्रॅक्टिकल्स मध्ये तुम्ही यूज करणार आहात. V इज इक्वल टू, इकडे लिहिते मी, V इज इक्वल टू V0 म्हणजे आधीचा स्पीड प्लस 0.61 इंटू T, आताचं जे टेम्परेचर असेल ते. सो 0.61 T, याच्यावरती आपण एखादं गणित पण सोडवू. So 1 degree rise in temperature, velocity 0.61. Hence, the small variation in temperature less than 50 degrees Celsius, speed of sound changes linearly with the temperature. हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की म्हणजे ह्यांना नक्की काय म्हणायचं. ठीक आहे, आता इथे तुम्हाला स्मॉल टी काय आहे, इथे ह्या बाजूला इथे दिलेले आहे बघा. Where T is the temperature in degrees Celsius. This equation shows that speed of the sound in air is directly proportional to square root of the absolute temperature. The speed of the sound in air increases with increase in temperature. So, इथे स्मॉल टी घेतलेला आहे. Where T is temperature in degrees Celsius, ratio of velocity
in air at T degree to that at 0 degree is given. 0 डिग्री असताना किती होतं आणि आता टी डिग्री झाल्यावरती किती स्पीड चेंज झालाय त्याचं हे रिलेशन आहे. हे मी तुम्हाला आता काढून दाखवणार आहे, सॉल्व्ह करून दाखवणार आहे की इथून जी सुरुवात केलेली होती ते इथपर्यंत कसे काय पोहोचले, ह्या इक्वेशन पर्यंत कसे काय पोहोचले हे मी तुम्हाला करून दाखवते. ठीक आहे. इथे पण ऍक्च्युली जर तुम्ही बघचाल ना, हा इथलं जे एनआरटी बाय एम होतं त्याच्याच ऐवजी टीच्या ऐवजी T0 ठेवला, परत एन ची व्हॅल्यू 1 घेऊन 1 मोल साठी घेतलं आणि मग पुढे कॅपिटल एम चं पण जे सूत्र आहे, कॅपिटल एम ह्याची पण जी व्हॅल्यू आहे ती अगेन कॅपिटल एन चा फॉर्म्युला 0 डिग्री टेम्परेचर साठी RT0. व्हॉट इज एम? मोलार मास ना मुलांनो. कॅपिटल एम इज मोलार मास आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? हा RT0. मग हे T0 RR कॅन्सल झालं, राहिलं फक्त T/T0. ठीक आहे. आणि इथे गॅमाची पण व्हॅल्यू जी आहे ती त्याच्यामुळे रिप्लेस झाली. बरं ठीक आहे, थांबा हे मी तुम्हाला परत सॉल्व्ह करून सगळं एक्सप्लेन करते. तर ही दोन सूत्र झाली टेम्परेचरशी रिलेटेड. आता राहिलं काय? फक्त टेम्परेचरशी डिपेंडन्स झालं. आता कोणतं राहिलं? डेन्सिटी पण होतं ना रे. डेन्सिटीचा आपण काय फरक पडतो ते पण होतंय. येस, हे राहिलं, हे बघा, ह्युमिडिटी. हा, ह्युमिडिटीच डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये. इफेक्ट ऑफ वेलोसिटी ऑफ साऊंड, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑफ वेलोसिटी म्हणजे ऑन वेलोसिटी ऑफ साऊंड. आणि इथे त्यांनी कोणता फॉर्म्युला घेतलेला होता? जो आपण इथे वरती काढलेला होता, हा बघा, न्यूटनचा जो फॉर्म्युला काढलेला होता तो. त्याला मग गामा घेऊन लॅप्लासने करेक्शन दिले आणि तोच वाला फॉर्म्युला यूज करून आता ह्युमिडिटीशी काय रिलेशन आहे ते इथे आपण लिहिलेलं, इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी. तर तिसरा फॉर्म्युला काय आहे मग आपल्या इथे? ह्युमिडिटीशी काय संबंध आहे स्पीड ऑफ साऊंडचा? Velocity of sound in moist air upon velocity of sound in dry air is equal to under root of rho d, density of dry air upon density of moist air. उलटे बघा, इथे m, इथे m, इथे d, इथे d. ठीक आहे, कारण ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मॉइस्ट एअर मध्ये जास्त स्पीड आहे, ड्राय एअर मध्ये कमी स्पीड आहे. ठीक आहे. तर चला आता पटकन ना ह्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा थांबा ह्याला लिहून काढा. हा, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या मुलांना. चला ह्याचा पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ठीक आहे, गुड. आता आपण ते रिलेशन कसं आलेलं ना ते काढूया. थांबायला मी इरेज करते. आता हे वाला रिलेशन कसं आलं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हे इथे दिसते, हा वाला सेम टू सेम फॉर्म्युला इथे कॉपी केला. छोटे छोटे दिसत असेल पण तुम्ही तुमचं पुस्तक रेफर करा मुलांना, कारण मी आता ह्याच्यापेक्षा मोठं तर नाही दाखवू शकत तुम्हाला. हा, हे बघा, हा आपला जो फॉर्म्युला गामा एनआरटी बाय एम, तोच फॉर्म्युला इथे यूज केला, गामा RT0 बाय एम. फक्त सुरुवातीचं टेम्परेचर हे V0 आणि T0 का बरं झालं? 0 डिग्री साठी आपण बोलतोय म्हणून. तर 0 डिग्री साठी बोलतोय म्हणून तिथे 0 टाकून दिलेलं आहे. आणि 0 डिग्री नसेल, काहीतरी समथिंग टेम्परेचर आहे, तर मग 0 काढून नॉर्मल टेम्परेचर साठी TT लिहिलं. ठीक आहे. आता मग काय केलं, ह्या दोघांचा रेशो घेणार. रेशो घेतल्यावरती मग जे कॉमन गोष्टी ते कॅन्सल आउट होते. आता बघा, सिम्पल आहे रे, खूप सिम्पल आहे. हा वाला आपला इन जनरल मगाशी केलेला फॉर्म्युला होता की नाही?
हे बघा, मगाचाच फॉर्म्युला सेम टू सेम जो लप्लासने दिला. काय फॉर्म्युला आहे आपला? हा वाला फॉर्म्युला. V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ गामा आर टी अपॉन कॅपिटल आहे, राईट. आता समजा एखादी वस्तू आहे, त्या वस्तूचं एखादं मीडियम आहे, कुठलं तरी मीडियम आहे, हवाच घेऊया. तर हे मीडियम आहे आणि ह्याच्यामधून आपण काय करतोय, साऊंडला पाठवतोय. मग हे 0 डिग्रीला हे मीडियम आपण घेतलं, ही हवा 0 डिग्रीला घेतल्यावर मग आपण स्पीड ऑफ द साऊंड V0 मानते. 0 मीन्स फॉर 0 डिग्री. आणि इथे मग टेम्परेचर किती आहे? T0 अपॉन कॅपिटल आहे. तर ही झाली इक्वेशन नंबर 1. सेम टू सेम आता समजा ह्याचं टेम्परेचर आपण कितीतरी व्हॅल्यूने वाढवतोय, किती वाढवतोय माहिती नाही, पण आपण T डिग्री म्हणतोय त्याला. मग T डिग्रीला आपण स्पीड नुसता V घेतला, म्हणजे नावांचे नोटेशन्स जे आहेत ना ते फक्त चेंज करतोय. मग टीच्या ऐवजी आता फक्त T0च्या ऐवजी नुसतं T आणि कॅपिटल आहे. इक्वेशन नंबर 2. आता ह्या दोघांना डिवाइड करा. इक्वेशन नंबर 2 ला 1 ने भागा करा. मग लेफ्ट साइडला लेफ्ट साइडने डिवाइड करणार आणि राईट साइडला राईट साइडने डिवाइड करणार. बघा, गामा आर टी बाय कॅपिटल एम, तर डिवायडेड बाय परत इथे गामा आर T0 बाय कॅपिटल एम. मग तुम्हाला ऑलरेडी माहितीये हे जे डिवाइडचं चिन्ह आहे हे काढून मी काय करू शकते मुलांनो? मल्टिप्लाय टाकून उलट करू शकतो, बरोबर आहे. तर बघा, सिंपल मॅथ्स आहे. तर ह्याला मी काय केलं, उलट केलं आणि इथे मग घेणार एम अपॉन गामा आर T0. मग आता तुम्ही तो 10वीला किंवा 9वीला एक धडा होता, 9वीलाच धडा होता मुलांना, कर्णी म्हणून त्या धड्याचं नाव होतं. होतं, आठवत नाही मला. तर मग तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ह्याला आपण काय करू शकतो. ह्याला आता आपण काय करू शकतो, एकाच स्क्वेअर रूट मध्ये हे ह्याला एकत्र लिहू शकतो. सो गामा आर टी अपॉन एम आणि हे मधलं मल्टिप्लिकेशन आतमध्ये टाकून मग इथे येणार एम अपॉन गामा आर T0, बरोबर आहे. मग हे एम कॅन्सल, गॅमा आर कॅन्सल, आन्सर काय आलं? T अपॉन T0 सेम टू सेम दिलेलं. सो V अपॉन V0 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T अपॉन T0. सेम दिलेलं दिसतंय, हे T अपॉन T0 आलं सेम टू सेम इथे आपलं मुलांना. T अपॉन T0 आलं हे सेम. कळलं इथपर्यंत कसं आलं? हो नाही काहीतरी बोला मुलांना, कळलं येस का? मॅम. हा, मग आता हे इथपर्यंत आलं. इथून पुढचं आता हे कसं काढलंय ते तर एकदम सिंपल आहे, खूप जास्त सिंपल आहे. कसं सिंपल आहे मी तुम्हाला सांगते. आता टेम्परेचर 0 डिग्रीला असताना मुलांना ते सेम जे टेम्परेचर आपण केल्विन मध्ये किती लिहितो? 0 डिग्रीला केल्विन मध्ये 273 लिहितो, हो की नाही? 0 डिग्री सेल्सिअस इज ऍक्च्युअली 273 केल्विन. आणि मग हे 0 पासून वाढवत वाढवत समथिंग T पर्यंत घेऊन गेले. मग हे T कॅपिटल T न नाव देतात आपण. काय ते नवीन वालं टेम्परेचर आता तुमचं काय असणार आहे? इथे जे फायनल नवीन टेम्परेचर काय असेल की जेवढ्या व्हॅल्यूने आपण त्याला वाढवत वाढवत वरती घेऊन गेलो, प्लस 273 केल्विन मध्ये काढायचं असेल तर 273 पासून पुढे वाढवत वाढवत कुठपर्यंत T जेवढं वाढवलंय हे 273 आणि T म्हणजेच हे आपला कॅपिटल T असणार आहे आता नवीन टेम्परेचर, बरोबर आहे. म्हणजे आधी 273 केल्विन होतं, मग आपण कितीने वाढवलं ती पण ऍड होणार फायनल T देण्यासाठी. येस येस ऑर नो, राईट. तेच आता मग इथे आपण सॉल्व्ह करायचं. सांगा, आता मी ह्याला इरेज करते. बघा, तर आपल्याला आता फायनल रिलेशन काय मिळालेलं होतं?
V upon V0 is equal to under root of T upon T0. तर T0 तर आहे आता 273 केल्विन. बरोबर आहे. मग कॅपिटल टी काय होईल? 273 केल्विन तर ऑलरेडीच आहे. प्लस आपण त्याला किती अजून वाढवलं, 10 ने वाढवलं, 20 ने वाढवलं, 30 ने वाढवलं, किती केल्विनने अजून पुढे वाढवलं. सो दॅट वी आर टेकिंग इट ॲज टी इन जनरल. काही किंमत न घेता त्याला आपण एक नाव दिले टी. कारण कितीने पण वाढवू शकतो ना, ते आपल्या हातावर आहे, हातात आहे, आपल्या मनावर आहे. मग बस हीच व्हॅल्यू इथे ठेवा आता. सो V अपॉन V0 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 273 प्लस T अपॉन 273. मग तुम्हाला माहितीये डिनॉमिनेटर्सला सेपरेट करा. सो V अपॉन V0 इज इक्वल टू 273 अपॉन 273 प्लस इथे बघा मी कसं लिहिते, टी अपॉन 273 च्या ऐवजी मुलांना बघा इथे टीला आणि त्याला सेपरेटली असं लिहिण्यापेक्षा आता बघा मी कसं लिहिते, नंबरला वेगळा काढते. 1 अपॉन 273 इंटू टी असं लिहू शकते मी. असं लिहू शकते का मी? कॅन आय राईट लाईक दिस? येस ऑर नो मुलांनो? येस मॅम. हा. सो 273 गेलं, इथे फक्त राहिला 1 आणि मग ह्यालाच नाव दिलेलं आहे. कॅन यू सी? हे जे 1 अपॉन 273 ह्यालाच यांनी नाव दिले अल्फा. सो इथे येणार अल्फा टी. राईट? अल्फा टी आले. मग हे अंडर रूट म्हणजे आता V0 ला तिकडे पाठवल्यावरती मग काय येणार? V0 तिकडे गेल्यावर V0 अंडर रूट ऑफ 1 प्लस अल्फा टी. आणि अंडर रूटच्या ऐवजी आपण काय करू शकतो तुम्हाला ऑलरेडीच माहिती आहे. आपण त्याला असं पण लिहू शकतो, स्क्वेअर लिहू शकतो. 1/2 सॉरी रूट आहे ना, 1/2 लिहू शकतो. रूट म्हणजेच 1/2 ची पॉवर असते. करेक्ट आहे? करेक्ट आहे का मुलांनो? करेक्ट आहे का? येस मॅम. हा. मग आता पुढे बघा काय दिलंय, पण तो जो हा अल्फा आहे ना हा खूप छोटा आहे. बघा ना ह्याला 1 ला 273 ने भागतोय, मग किती आन्सर? 0.00. किती छोटा आन्सर येईल. मग तो खूप छोटा आहे म्हणून मग हे बायनोमियल एक्सपान्शन म्हणून मॅथ्स मध्ये तुम्ही शिकणार पुढे जाऊन किंवा शिकल्या पण असाल अजूनपर्यंत. तर आपण मग त्याचं डायरेक्ट आन्सर काय लिहू शकतो? V इज इक्वल टू V0 हा इकडची पॉवर काढून, एक मिनिट मुलांनो, हा इकडची पॉवर काढून टाकून आपण काय लिहू शकतो डायरेक्टली? 1 प्लस 1/2 अल्फा टी. म्हणजे बाहेरची पॉवर काढून ही ते टाकून बाकीच्याला सगळ्याला आपण इग्नोर करू शकतो. सो वी गेट दिस न्यू फॉर्म्युला. कॅन यू सी? V इज इक्वल टू V0 in the bracket 1 plus half alpha t. So this is new formula. ठीक आहे. आता परत ह्याला सॉल्व्ह केलेलं आहे त्यांनी, किमती वगैरे सगळं ठेवून. हे दिसते इथे हाफचं जसंच्या तसं अल्फाची किंमत ठेवली 1/273. मग 2 ने 273 ला गुणल्यावर होईल 546 आणि मग त्याचं रेसिप्रोकल वगैरे काढून 0 डिग्रीला स्पीड ऑफ द साऊंड 332 फिक्स आहे. 0 डिग्रीला 332 साऊंडची वेलॉसिटी फिक्स आहे. त्या टेबलमध्ये मागे जाऊन बघा, ऑलरेडी दिलेली आहे. मग ती व्हॅल्यू इथे ठेवली, V0 ची व्हॅल्यू जी आहे ती इथे ठेवली. हे बघा ही V0 ची व्हॅल्यू फक्त इथे ठेवली, इथे नाही ठेवली बरं का. V0 ची व्हॅल्यू फक्त इथे ठेवली V0 ची व्हॅल्यू. आणि मग ह्या दोघांचं डिवाइड केल्यावर आन्सर येतं 0.61. अँड दिस इज हाऊ वी गेट न्यू फॉर्म्युला V इज इक्वल टू V0 प्लस 0.61 इंटू टी. कळलं हे कसं आलं? एक्झाम मध्ये कदाचित हे सॉल्व्ह करायला सांगू शकतात मुलांनो. इथून ते पूर्ण इथपर्यंत करून दाखवलेलं आहे ते. ठीक आहे. सो सिम्पल मॅथ्स यूज करून ह्यांनी त्याला डिराईव्ह केलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा भाग जो आपण शिकणार आहोत, काल आपण इको स्टडी केलेला होता आणि हे तुम्हाला करायला सांगितलेलं होतं. तर आज पटकन एक गणित तुम्हाला करायला लावते मी.
ते तुम्ही मला करून दाखवायचं. आता चला मी स्टॉप शेअर करते. लेट्स सी तुम्ही किती डोकं लावताय. चुकून एका मुलाचा काही मुलं जर कॅमेरा ऑन करू शकत असतील तर करते. मी गणित देते, पटकन तुम्हाला लिहून काढायचे ते. चला लिहा गणित. इफ अ मॅन स्टँडिंग if a man standing on a hill if a man standing on a hill hears his own echo after 3 seconds, at what distance he is standing from the reflecting surface? थांबा, तुम्हाला स्क्रीनवर गणित दाखवते जे तुम्हाला आता सोडवायचं. व्हाईट बोर्ड दिसत असेल आता तुम्हाला माझा. दिसतोय? ठीक आहे. आणि आता इथे ब्रॅकेट मध्ये लिहा ब्रॅकेट मध्ये लिहा इथे v is equal to 330 मीटर पर सेकंड. क्वेश्चन काय आहे? इथे एका टेकडीवर एक माणूस उभा आहे. इथे काहीतरी त्याच्या समोर अशी दुसरी मोठी टेकडी असेल. त्याने जे पण काय बोललं ते जाऊन माघारी येऊन त्याला 3 सेकंड नंतर ऐकायला येते. तर आता ह्या दोघांमधलं अंतर काढायचंय तुम्हाला. ह्या टेकडीमधलं आणि ह्या माणसामधलं अंतर काढायचं. डिस्टन्स बिटवीन रिफ्लेक्टिंग सरफेस ना, जिथून रिफ्लेक्ट होऊन साऊंड आला. चला ट्राय करा. बघा 21:06 झालेत. 21:06 म्हणजे 9 वाजून 6 मिनिटं झालेली आहेत. 2 मिनिटाचा टाइम देते मी तुम्हाला. ट्राय करा हे 9:08 पर्यंत. चला ट्राय करा. लेट्स सी कोण आन्सर काढते. आन्सर मिळाल्या लगेच चॅट बॉक्स मध्ये टाका. टाइम अप मुलांनो. कोणाचं आलं आन्सर? कोणाचा आन्सर आलं? व्हेरी गुड. नंदिनीचा आन्सर आलेलं आहे. बेटा चॅट बॉक्स मध्ये पाठव. मला येत नाही चॅट बॉक्स मध्ये. मी योगिता आहे. अच्छा योगिता, सांग मग तोंडी सांग किती आलं उत्तर. आन्सर 495 मीटर. 495 मीटर. ओके
495 मीटर आले. चला लेट सी, ट्राय करूयात आता. मी सॉल्व्ह करते ह्याला पटकन. सो मुलांनो, टाइम दिलेला आहे आपल्याला 3 सेकंड्स, राईट? आणि आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. बघा इथे साऊंडने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले ते नाही काढायचंय. ती रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे जिथे साऊंड आदळून माघारी आला ती कुठे आहे ते काढायचंय. वेलॉसिटी दिलेली आहे 330. सो आपला नॉर्मल फॉर्म्युला आहे SAV इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, राईट? तर V आहे 330, डिस्टन्स आपल्याला काढायचंय, टाइम दिलेला आहे 3 सेकंड. तर ह्याला इकडे पाठवलं तर डिस्टन्स किती येणार? 330 इंटू 3. सो काय आला आन्सर? 990. येस, 990 मीटर हे साऊंड जाऊन माघारी आला. तर ऍक्च्युअल डिस्टन्स काय येणार? मग इथे आपण लिहिणार डिस्टन्स ऑफ मॅन, डिस्टन्स ऑफ द मॅन फ्रॉम, आता शॉर्ट मध्ये लिहिते मुलांनी, इथे मी रिफ्लेक्टिंग सरफेस इज इक्वल टू, इथे जेवढं डिस्टन्स आलेलं त्याला आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागणार. सो 990 अपॉन 2. सो किती आला आन्सर? 495 मीटर. येस. सो 2 4 जा 8, परत ते किती होईल? 19 होईल. तर 9 जा आणि 5. व्हेरी गुड. इझी होतं बट करून दाखवलं महत्वाचे लगेचच फटाफट. कोणाकोणाचा आन्सर सही करेक्ट आलं? योगिताच्या व्यतिरिक्त आणखी कोणाकोणाचं करेक्ट आलेलं आन्सर? हँड रेज करा. हँड रेज करा. आणखी कोणाकोणाचं आन्सर बरोबर आलेलं? मोबाईलचा हँड रेज करायला येत असेल तर हँड रेज करा. कोणाकोणाचं आन्सर बरोबर आलेलं? म्हणजे रे कोणीच हँड रेज नाही केलंय. तिचं एकटीच बरोबर आलं. आज ओम पण नाहीये क्लासमध्ये. प्रथमेश पण डिस्कनेक्ट झालाय. बट ठीक आहे, चला काही हरकत नाही. आता पुढे बघूयात आपण. एक मिनिट, स्क्रीन शेअर करते मी. अच्छा, आता की नाही मुलांनो, बघा हे एको आपण बघितलं. एको किती डिस्टन्स वर ऐकायला येतो ह्याचं गणित पण आपण सोडून बघितलं. आता रिव्हर्बरेशन काय आहे आणि त्याच्यानंतर ना हे एकॉस्टिक्स काय असतं हे पण आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी तुम्हाला रिव्हर्बरेशन सांगते. रिव्हर्बरेशन काय आहे? हे रिव्हर्बरेशन पण खूप इझी आहे. हे आपण ना ऑलरेडी अनुभवतोय आपल्या डे टू डे लाईफ मध्ये. कधी कधी काय होतं ना, मोठा मोठा हॉल जरी नसला तरी छोट्याशा जागेवर आपला आवाज घुमतो. खास करून बाथरूम मध्ये आंघोळ करत असताना जर आपण गाणं गायलं, काही काही लोकांना बाथरूम मध्येच गाणं गायला का आवडतं? बाथरूम मध्ये आवाज घुमतो. जसं मग ते काय म्हणतात, कॉन्सर्ट मध्ये वगैरे कसं साऊंड इफेक्ट वाटतो, तसं बाथरूम मध्ये तो रिवर्ब म्हणून नाव आहे, रिव्हर्बरेशन. घुमण्याच्या आवाजाला इफेक्टलाच रिवर्ब म्हणतात. कोणी कोणी हे अनुभवलंय? आवाज घुमतोय, तुम्ही बोलताय आणि आवाज घुमतोय सारखा. बघा, प्रतिध्वनी एको मध्ये काय असतं? आवाज परत एकदा ऐकायला येतो माघारी आणि ह्याच्यामध्ये आहे त्याच आवाजाला घुमतो तो आवाज. कोणी कोणी अनुभवले आवाज घुमताना? हा. आता बघा, मराठीमध्ये आवाज घुमतोय आणि हिंदीमध्ये घुमतो मतलब क्या? घूम रहा है. समझ में आ रहा है? तो आवाज घूम रहा है मीन्स व्हाट? क्या वो घूमने गया है क्या कहीं पे? तर आता त्याचं मी तुम्हाला कन्सेप्ट एक्सप्लेन करते, ते काय आहे. कन्सेप्ट समजून घेतलं ना खूप इझी आहे मुलांना फिजिक्स. कन्सेप्ट नाही समजली तर मग खूपच अवघड आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार म्हणत असते, आधी कन्सेप्ट समजून घ्या आणि रिटर्न प्रॅक्टिस करा. त्याच दिवशी रिव्हिजन करा, मग तुम्ही कधी विसरणार नाही. ठीक आहे, तर चला आता रिव्हर्बरेशन म्हणजे काय एक्सप्लेन करते. तर आधी मी ह्याला इरेज करते. बघा, सिंपल सी गोष्ट आहे. समजा
हे आता आपलं बाथरूम, ठीक आहे. आणि समजा इथे तुम्ही उभे आहात आणि असं छानपैकी तुम्ही गाणं गाताय, ठीक आहे. तुमचा आवाज सगळीकडे गाण्याचा चाललाय आता. मग आता बाथरूम मध्ये काय होतं ना मुलांनो, बाथरूम मध्ये सामान कमी असतं आणि टाईल्स चिटकवलेले असतात. मग टाईल्स कशा एकदम गुळगुळीत असतात. मग त्याच्यामुळे काय होतं ना, आपण जो गाणं गातोय तो जो साऊंड आहे तो शोषून कमी घेतला जातो, रिफ्लेक्ट जास्त केला जातो, म्हणजे परावर्तित जास्त केला जातो. म्हणजे आपला हा साऊंड इथे जाऊन आदळतोय, इथे पूर्ण शोषून नाही घेतला, मग परत इकडे आदळतोय, परत इकडून आदळून माघारी आपल्याकडे येतोय. असं मी 2-3 वेळा दाखवलं, पण हा साऊंड खूप वेळा असं आदळून 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 तो आपल्याला ऐकायला येत असतो. मग खूप वेळा असं आदळून 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 खूप जास्त वेळा रिफ्लेक्शन झाल्यामुळे आपला ओरिजिनल आवाज जो ऐकायला येतोय आणि हा रिफ्लेक्ट होऊन जो आवाज एकदम त्याला चिटकूनच येतो, म्हणून मग तो आवाज घुमल्यासारखा आपल्याला वाटतो. आणि बघा, ही गोष्ट तुम्ही आज नक्की आपला क्लास संपल्या संपल्या पण ट्राय करा. मोबाईलचा फोन जर तुमच्याकडे असेल तर आपलं आंघोळ करताना पाण्याचा मग आहे ना, तो मोकळा कोरडा करून घ्या आणि मोबाईल वरती एखादं गाणं किंवा काही पण आवाज कुठला पण लावून आतमध्ये ठेवा. मोठा आवाज स्पीकर बनून जाईल तुमच्या घरातल्या घरात. हे कोणी प्रयोग करून बघितलाय हा वाला आता जो मी म्हंटली तुम्हाला. तर तिथे पण तेच होतंय. आपला गुळगुळीत असतो हा, मग तर तिथे पण आवाज तिथल्या तिथे सारखा 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 रिफ्लेक्ट होऊन 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 रिव्हर्ब इफेक्ट निर्माण होतो. मग त्यालाच आपण म्हणतो अरे आवाज घुमतोय आणि जरा मोठा लाऊड आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. समजते? समजते? येस, व्हेरी गुड. चल, तर आपलं हे झालं रिव्हर्बरेशन काय असतं. आता आपण हे वाला लास्ट बघूयात. आता हे एको बघितलं आपण, रिव्हर्बरेशन बघितलं. आता हे जे लास्ट होतं, हो थांबा, पेज नंबर काय होता 140. वन 142. इथे आता दिसते तुम्हाला हे अकॉस्टिक्स. अकॉस्टिक्स म्हणजे काय, आता बघा इथे दिलेलंच आहे. तुम्ही लक्ष देऊन जरी पुस्तक वाचलं तरी तुम्हाला ना तुमची पुस्तकं खूप चांगली आहेत, बऱ्यापैकी गोष्टी समजून जातात. द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रोडक्शन, ट्रान्समिशन अँड रिसेप्शन ऑफ साऊंड इज कॉल्ड अकॉस्टिक्स. जी साऊंड जिथे प्रोड्यूस म्हणजे निर्माण केला जातो, ट्रान्समिट म्हणजे त्याला लांबपर्यंत पाठवलं जातं, आणि रिसेप्शन म्हणजे घेणं, लांबून जो साऊंड येतोय त्याला कॅच करणं. हा सगळ्यांचा अभ्यास ज्या फिजिक्सच्या ब्रांच मध्ये केला जातो त्यालाच आपण काय म्हणतोय, अकॉस्टिक्स. म्हणजे आता जसं की आपल्या ह्याच्यामध्ये मुलांना सायन्स मध्ये पण 3 ब्रांच बनल्या की नाही, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तसंच फिजिक्स मध्ये पण खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. सॉलिड स्टेट फिजिक्स, मेकॅनिकल फिजिक्स, क्वांटम फिजिक्स. तसंच ही एक आहे अकॉस्टिक्स. इथपर्यंत कळलं व्हॉट इज दिस अकॉस्टिक्स, ज्याच्यामध्ये पूर्ण स्टडी साऊंडचाच होतोय. साऊंडचं निर्माण करणं, त्याला प्रोड्यूस करणं, त्याला ट्रान्सफर करणं, जो येणारा साऊंड आहे त्याला रिसीव्ह करणं. ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण जिथे करतो त्याला आपण त्या ब्रांचला म्हणतोय अकॉस्टिक्स. कळलं? ओके, गुड गुड. अच्छा, आता पुढे पुढे अजून काय दिलेलं आहे बघा. दिस इज युजफुल ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ऑफ थिएटर्स अँड ऑडिटोरियम्स. थिएटर्स जिथे मूवीज दाखवल्या जातात, ऑडिटोरियम्स मध्ये जिथे असेच हे गॅदरिंग्स वगैरे भरतात, असे जे हॉल असतात मोठे मोठे, तिथे ह्या सगळ्यांचा अभ्यास खूप महत्वाचा ठरतो. कारण ते हॉल खूप लांब लांब असतात, मोठे मोठे असतात. मग तिथे काय होऊ शकतं,
साऊंडचं खूप जास्त रिफ्लेक्शन होऊन ना तिथे आपल्याला प्रतिध्वनी ऐकायला येईल. मग तोच आवाज पुन्हा पुन्हा ऐकायला आल्यावर मग आपल्याला जे कॉन्सर्ट चाललंय तिथे जे पण गाणं लागलंय ते पुन्हा पुन्हा ऐकायला आल्यावर मग आपल्याला त्रास होईल त्याचं व्यवस्थित इम्पॅक्ट नाही दिसणार आपल्याला. म्हणून मग ही अकॉस्टिक्स इथे वापरलं जातं आणि ते त्याच्या अकॉर्डिंगली काय केलेलं जातं ना मुलांनो, हे ऑडिटोरियम्स वगैरे जे आहे ते हॉल्स वगैरे निर्माण केले जातात. आता ना हे अकॉस्टिक वाला जो टॉपिक आहे ना हे तुम्ही थोडासा वाचून यायचंय. बाकी ह्याच्यामध्ये काय काय दिलंय हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात. आता एक मिनिट मी तुम्हाला एक्सप्लेन करते. एक आकृती काढते मी. त्या आकृतीचं एक्सप्लेनेशन मला तुम्ही नेक्स्ट क्लासमध्ये द्यायचंय. प्रश्न देते होमवर्कला. योगिता, तू आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 11वीच्या ऍडेड आहेस ना बेटा? नाही वाटतं. नाहीये तू ऍडेड? नाही ठीक आहे, मॅम. काही हरकत नाही. तू हा होमवर्क करून ठेव. नेक्स्ट क्लासमध्ये मग मला दाखव. ओके. समोरासमोर बघेल मग मी. हो. ठीक आहे. आता बघा प्रश्न काय आहे मुलांना. नीट ऐका. प्रश्न बघा काय आहे. काही जे ऑडिटोरियम असतात ना जिथे हे गॅदरिंग होतं, डान्स शोज, कल्चरल प्रोग्राम्स होतात. काही ऑडिटोरियम मध्ये त्याची वरची छत अशी गोलाकार असते. म्हणजे इथे समजा हा असा स्टेज आहे आणि इकडे असं इथे असे चेअर्सची व्यवस्था आहे बसायची. आणि तिथे मात्र छत जी आहे अशी डोमच्या आकाराची गोल असते. तर ही अशी का असते? व्हाय? हे तुम्हाला मला नेक्स्ट क्लासमध्ये सांगायचं. म्हणजे तुम्ही मला सांगणार आहात. हा तुमचा होमवर्क आहे. मॅम, हा बेटा. क्वेश्चन समजला नाही, म्हणजे प्रश्न समजत नाहीये. हा प्रश्न काय आहे? ऑडिटोरियम काय असतं माहितीये ना तुला? तुमच्या कॉलेजमध्ये पण असेल कदाचित. मोठं सभागृह जिथे स्टेजवर मुलं नाटक वगैरे करतात, डान्स करतात. तर हे ते मोठं सभागृह म्हणजे ऑडिटोरियम आहे. तर त्या ऑडिटोरियमची वरची जी छत आहे ना ती अशी नॉर्मली सपाट नसता अशी गोल असते. तर ती का असते? तर इथे ती स्टेज आहे जिथे मुलं नाटक वगैरे प्रेझेंट करणार. इथे लाईनीमध्ये अशा खुर्च्या आहेत ऑडियन्सला बसण्यासाठी. तर मग ही जी छत आहे ही गोल का आहे? अशी गोलाकार का आहे? सपाट नाहीये, सरळ नाहीये. तो प्रश्न आहे. आता कळला? हो मॅम, समजलं. ठीक आहे. चला. तर मुलांनो आता राहिलेला जो टॉपिक आहे आपला आता पुढचं जे चॅप्टर आहे आपला एकदम इंटरेस्टिंग आहे. पुढच्या आठवड्यात आपला हा धडा कम्प्लीट होऊन जाईल. तर आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये भेटूयात. आणि प्लीज आपण आज 3 दिवस जो घेतला क्लास, आज काय आहे? शुक्रवार आहे ना? तर शुक्रवार, गुरुवार, बुधवार 3 दिवस जे आपले पिरियड झाले, तिन्ही दिवसाचा जो होमवर्क होता, प्लीज फोटो टाका ग्रुपमध्ये मुलांना. मॅम, हा बेटा. कालचा काय होमवर्क होता? एक तर मी काही कारणामुळे